अजय देशपांडे सर आहेत. महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांचा या स्वामी विवेकानंद जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आणि जो युवानंद 2025 कार्यक्रम आयोजित करतो त्या प्रसंगी स्वागत करतो. व आपण आमच्या सभागृहात आल्यावर सर्वप्रथम आमचे अध्यक्ष आदरणीय मोहनला विनंती करतो. मी पुन्हा भाऊंना विनंती करतो की त्यांनी श्री मोहनबाबा कारंजेकर सर महाराजांचं स्वागत करावं. पुनश्च भाऊ मी आपणास विनंती करतो की आपण आशुतोष अडोनी सरांचे या प्रसंगी स्वागत करावं. आणि इथे उपस्थित आमच्या सर्व संचालक मंडळाचे सदस्य आहेत आणि हे सर्व माझे सहकारी आहेत ज्यांच्याकडे वेगवेगळे काही विभाग प्रमुख आहे, डीन्स असे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण कसे आपले या कार्यक्रमात विजय खंडेलवाल, राजू ताई, नाही पेंटिंग देवाची
धन्यवाद. कार्यक्रमाला आदरणीय स्वामीजी या ठिकाणी नागपूरहून आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आशुतोष अडोनीजी, खरं तर त्यांचं ऐकायला पाहिजे आपण. मी अखंड भारत या विषयावरचं त्यांचं व्याख्यान मला वाटतं 10-12 वर्षापूर्वी अमरावतीतच ऐकलेलं होतं. या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री जगदीश भाऊ गुप्ता या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आदरणीय या संस्थेचे प्राचार्य आदरणीय खेरडे साहेब आहेत, आदरणीय मळसने साहेब आणि स्वामी विवेकानंदांच्या चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज उपस्थित झालेला आहात. स्वामी विवेकानंदांचं चरित्र आपण नेहमी ऐकलेलं आहे की 25 वर्षापासून आज 2025 मध्ये कमीत कमी 17 पासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे, 16 पासून सुरू झालेला आहे. तेव्हापासून विवेकानंदांना आपण चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं, पण समजून घेतलेले विचार खऱ्या अर्थानं आचरणात आले का, ते आमच्या जीवनात उतरले का, हे अत्यंत महत्वाचं आहे. सर आता सांगत होते की आम्ही अनेक फॅकल्टी अशी या ठिकाणी सुरू केल्या, बरोबर आहे, पण शिकलेला विद्यार्थी शांत असू शकतो का, त्याचं मेडिटेशन खऱ्या अर्थानं झालं पाहिजे, त्याची ध्यानधारणा योग साधना खऱ्या अर्थानं त्यांनी रोज घरी स्वतःसाठी केली पाहिजे. ईश्वराकडे जाण्याचा मार्ग वेगळा, की साधू संत त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, पण आपल्याला आपलं स्वास्थ्य कसं टिकवता येईल. आजचा विद्यार्थी प्रचंड शिकतो आणि शिकल्यानंतर ज्यावेळेस एखाद्या कंपनीमध्ये काम करतो त्यावेळेस तो 24 तास काम करायला लागलेला आहे. शरीरासाठी त्याच्याकडे वेळ आहे का, याचाही विचार प्रामुख्यानं जर आपण स्वामी विवेकानंदजींकडे बघितलं, त्यांच्या चरित्राकडे बघितलं, तर त्याचं उत्तर नक्कीच आपल्याला आपल्या जीवनाचं साफल्य कशा पद्धतीनं केलं पाहिजे याचं उत्तर आपल्याला खऱ्या अर्थानं मिळू शकतं. नाव त्यांचं नरेंद्र आहे. नरेंद्र नावाचे स्वाभिमानी असतात, निष्ठावान असतात आणि समर्पक असतात, असं मी आतापर्यंत बघितलेलं आहे. मी 800 वर्षापूर्वी एक नरेंद्र कवी, तुम्हाला माहित आहे की नाही काय माहित, प्रचंड ताकदीचा या महाराष्ट्रात झालेला कवी अडोनी सर, ज्यांनी रुक्मिणी सयवर ग्रंथ लिहिला, त्याचा संबंध खऱ्या अर्थानं आमच्या अमरावतीशी अत्यंत जवळचा आहे. कारण जो रुक्मिणी सयवर ग्रंथ लिहिलेला आहे तो अमरावती खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस रुक्मिणीला न्यायासाठी आले त्याच्यावरचं ते रुक्मिणी संयवर ते काव्य आहे. अप्रतिम असलेलं मराठीतलं काव्य, अप्रतिम काव्य, तोड नाही त्या काव्याच्या पुढे. जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. अप्रतिम असलेलं हे काव्य त्यावेळेस या महाराष्ट्राचा राजा रामदेव होता आणि त्याच्या दरबारामध्ये देवगिरीला ज्यावेळेस काव्य वाचन सुरू झालं, लक्षात घ्या, एकाच घरात 3 कवी जन्माला यावे, 3ही भाऊ अत्यंत संपन्न असलेले हे कवी, एकाने रामायण लिहिलेलं आहे, एकाने नलोपाख्यान लिहिलेलं आहे, तर एकाने रुक्मिणी संयवर लिहिलेला आहे. या 3ही कवींची प्रतिभा इतकी महत्वपूर्ण होती की आजही खऱ्या अर्थानं त्या कवींचं नाव साहित्यामध्ये आदरानं घेतलं जातं. आणि म्हणून नरेंद्र कवींनी ज्यावेळेस रुक्मिणी संयवर लिहिलं त्यावेळेस या महाराष्ट्राचा राजा रामदेवानी त्याला दरबारात बोलवलं आणि सांगितलं, तुझं काव्य वाचून दाखव, मी तुझ्या 2 भावांकडून रामायण आणि नलोपाख्यान ऐकलं, पण तुझीही प्रतिभा मला बघू दे. आणि ज्या वेळेस त्या दरबारामध्ये नरेंद्राने आपलं काव्य वाचायला सुरुवात केलं त्यावेळेस राजा उठला अक्षरशः सिंहासनावरून आणि म्हणतो की नरेंद्र थांब थांब जरासा, मी एका एका ओवीला 1 सुवर्ण मुद्रा देतो, हे काव्य तू माझ्या नावावर कर.
नरेंद्र आणि राजाकडे बघितलं. बघा, इथं राजसत्ता आहे आणि मोहरांचा प्रलोभन आहे. असं असेल तर काय होऊ शकणार नाही. आज आपण बघतोच आहोत. हे सगळं असताना सुद्धा नरेंद्राने सांगितलं, नाही राजे, हे काव्य मी तुझ्या नावावर करू शकणार नाही. जर मी केलं तर माझ्या कवी कुळाला कलंक लागेल. किती मोठा विचार खऱ्या अर्थानं याच्यातून दिला गेलेला आहे बघा. हा विचार या कवीकडून घेता आला पाहिजे. आपल्या कुळाला, आपल्या कॉलेजला, आपल्या घराला कुठला कलंक जर खऱ्या अर्थानं आपल्या मार्फत लागत असेल तर तो लागू द्यायचा नाही, याचा निश्चय या 850 वर्षापूर्वी लिहिलेल्या रुक्मिणी सह्यावर जो करता आहे नरेंद्र, याच्याकडून खऱ्या अर्थानं आम्हाला घेता आला पाहिजे. तो स्वाभिमान खऱ्या अर्थानं त्या नरेंद्रात बघितला, ती निष्ठा खऱ्या अर्थानं त्या नरेंद्रात बघितली. हा 850 वर्षापूर्वीचा झालेला एक नरेंद्र, ज्याने रुक्मिणी सह्यावर ग्रंथ लिहिला. आजही तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही जुन्या अमरावतीमध्ये माता खिडकी परिसरात गेलात तर तिथं श्रीकृष्ण मंदिर आहे स्वामीजी. त्या ठिकाणी रुक्मिणीला न्यायासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण महाराज आले त्यावेळेस त्या ठिकाणी ते 3 दिवस राहिले. आजही डोलानं ते मंदिर त्या ठिकाणी उभं आहे आणि त्याच्यावरची जी रुक्मिणी संहाराची कथा त्यावेळेस नरेंद्रानं लिहिलेली आहे. हा एक नरेंद्र. आणि आता आज ज्यांची जयंती आपण साजरी करतो ते नरेंद्र. काय असेल यांच्यात? यांच्या नसानसात विवेक भरलेला आहे. ज्याच्या नसानसात विवेक असेल त्याला नक्कीच आनंद प्राप्त होऊ शकतो. म्हणून नरेंद्राचं नाव विवेकानंद झालेलं आहे. हे महत्वाचं आहे. विवेक असणं अत्यंत महत्वाचं आहे. ही संस्कार खऱ्या अर्थानं आई वडिलांनी घडून दिली. एकच छोटासा प्रसंग आहे, अत्यंत बोलका आहे. छोटेसे आहेत स्वामी विवेकानंद, हे छोटेसे आहेत आणि त्यांच्या मातेने सांगितलं की बाळ नरेंद्र, मला भाजी कापायची आहे, चिरायची आहे, त्यासाठी तो चाकू आणून देणार. आणि मग नरेंद्रांनी त्यांनी चाकू आणून दिला. चाकू आणून दिला, आईकडे केला. आईने बघितलं आणि पटकन म्हणते, बाळ चुकलास तू, असा चाकू नाही द्यायचा रे. हे जे टोक आहे ना चाकूचं ते तू माझ्याकडे केलं. अरे नाही, असा नाही द्यायचा असतो. दुःख आपल्याकडे घ्यायचं असतं आणि सुख दुसऱ्याला द्यायचं असतं. अरे मूठ माझ्याकडे करायची असती तू, ते सुख आहे खरं आणि दुःख जे आहे ते दुःख तू तुझ्याकडे घ्यायचं. आणि म्हणून सगळ्या जगाचं दुःख स्वामी विवेकानंदांनी आपल्या खांद्यावर खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून घेतलेला आहे. तो आईने घालून दिलेला संस्कार अत्यंत महत्वाचा आहे. तो संस्कार तुम्हा आम्हा सर्वांना खऱ्या अर्थानं आत्मसात करता आला पाहिजे, घेता आला पाहिजे. कुणालाही दुःख देऊ नये ही शिकवण खऱ्या अर्थानं आपण जर स्वामी विवेकानंदांकडून जर घेतली तर नक्कीच आपण खऱ्या अर्थानं विचारानं समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. हेही अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यांची जयंती खऱ्या अर्थानं आपण आज साजरी करतोय. ते एक नरेंद्र. आणि या सगळ्यांचाच विचार घेऊन स्वामी विवेकानंदांचा असेल, अनेक संतांचा विचार घेऊन आज भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी खऱ्या अर्थानं हे एक नरेंद्र यांनीही खऱ्या अर्थानं आपलं जीवन या देशासाठी, समाजासाठी आणि सगळ्यांसाठी खऱ्या अर्थानं समर्पित केलेलं आहे. ते एक नरेंद्र. तिघही नरेंद्र खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे बघताना, त्यांच्या जीवनाकडे बघताना, त्यांची वाटचाल आम्ही ज्या वेळेस बघतो काहीतरी त्यांच्याकडून शिकण्याचा खऱ्या अर्थानं आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून ह्या तीनही नरेंद्रांचं जीवन खऱ्या अर्थानं ज्या वेळेस मी बघितलं, मी 800 वर्षापूर्वीचा नरेंद्र, त्याचं जीवन ज्या वेळेस वाचत होतो त्यावेळेस किती समर्पण आहे या व्यक्तीचं हे लक्षात आलं. स्वामी विवेकानंदांना ज्या वेळेस आम्ही वाचतो, मग ती शिकागोची परिषद का असेना, तिथे जो धर्म जागृत ठेवला की आमचे ग्रंथ कसे महान आहेत, सगळ्यांना आधार आमचे ग्रंथ कसे आहेत, हे सांगणारे स्वामी विवेकानंद खऱ्या अर्थानं आमच्या जीवनात, आमच्या घरात खऱ्या अर्थानं खेळले पाहिजे. तोच खऱ्या अर्थानं युवानंद आपल्या जीवनात उतरल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो.
मी तर खरं तर जगदीश भाऊ आणि माझे संबंध फार जुने आहेत. म्हणजे ते सायकलवर जरी फिरत होते तेव्हाही मी त्यांना बघितलं, स्कूटरवरून बघितलं. महाराष्ट्रातला पहिला आमदार मी बघितला होता, तो स्कूटरवर मला घेऊन अमरावती जिल्ह्यात फिरत होता. असे आदरणीय या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जगदीश भाऊ यांचा मी तर शिपणा वगैरे ज्यावेळेस मी चिखलदऱ्याला गेलो होतो, एक शिबिर आम्ही विद्यार्थ्यांचं घेतलं होतं आणि मग त्या शिबिराच्या माध्यमातून सहज फिरता फिरता गेलो आणि शिपणा कॉलेज दिसलं. मी तिथं गेलो, ते जगदीश भाऊंचं आहे. तिथं आपल्या जगदीश भाऊंचे जे कार्यकर्ते होते, जे ते आमदार असताना श्रेय सहाय्यक होते तुमचे, ते त्या ठिकाणी जयपूरकर, आणि ते त्या ठिकाणी ते काम बघत होतं. आणि मग तिथे मी त्यांना विचारलं का म्हटलं शिपणा कोणाची, म्हणजे जगदीश भाऊंची आहे. आनंद वाटला. आणि तेव्हापासून मग त्यानंतर झालेलं हे इंजिनिअरिंग कॉलेज, आणि इतक्या वर्षानंतर आम्हाला इथे येण्याचा योग खऱ्या अर्थानं आला. कारण प्रिमायसेसच्या बाहेरून जात होतो, नाव मी ऐकतो, कॉलेजचं नाव फार मोठं आहे, कडू सर फार कडक आहे, हेही मी ऐकलं होतं. एकदा एक काम पडलं आणि मी म्हटलं तर ते म्हणे बा कडू सर फार गरम आहे. पण मला असं वाटलं नाही कडू सर गरम आहे. कडू कधी गरम असू शकत नाही. आणि म्हणून त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आज जगदीश भाऊंच्या मी जगदीश भाऊंना म्हटलं की मला कॉलेज बघायचं आहे. त्यांनी सांगितलं कार्यक्रम आहे या, पण तुम्हा सर्वांची मी माफी मागेल, मला जरा लवकरच जायचं आहे, दुसरा एक कार्यक्रम आहे. मी भाऊंना सांगितलं होतं की मला अर्जंट जावं लागणार आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांची भेट खऱ्या अर्थानं झाली आज. महत्वाचं आहे संस्कृती कशी आहे आमची भारतीय. बघा तुमच्या भेटीत देव भेटे. बघा तुमची भेट झाल्यानंतर मला माझा देव भेटणार आहे आणि संतांच्या भेटीने तुम्हाला खऱ्या अर्थानं देव भेटणार आहे. ही खऱ्या अर्थानं भारतीय आमची संस्कृती आहे. तुमच्या भेटीमुळे माझा देव मला मिळेल आणि आमच्या सगळ्यांच्या भेटीमुळे तुम्हाला तुमचा देव खऱ्या अर्थानं प्राप्त होणार आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांच्या या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करून मी माझ्या विचारांना या ठिकाणी थांबवतो. दंडवत प्रणाम.